नमस्कार. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदचा महाघोटाळा भाग 2 क्रमांकामध्ये आपण पाहणार आहोत की उमेद अंबड तालुक्यामध्ये कशा प्रकारचा घोटाळा या वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी केलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा करून पुन्हा जे तक्रार केल्यानंतर पाठपुरावा करून कसा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेला आहे. आपल्यासोबत प्रभाग संघाचे जे सिलेप होत्या यापूर्वी होत्या, कारण यांना आता पुन्हा राजीनामा द्यावा लागलेला आहे. त्या आपल्या सोबत आहेत. कविता चव्हाण, तुमचं नाव सांगा अगोदर. कविता रामकृष्ण चव्हाण. तुम्ही यापूर्वी तुम्ही कोणत्या पदावर होता? सीएलएफ मॅनेजरच्या. सीएलएफ मॅनेजरच्या त्या पदावर होतात. आता त्यातून खरं उमेद अभियान म्हणजे घोटाळे झाले त्याचं स्पष्टीकरण त्या स्वतः सांगतात की जे गावामध्ये जे साहित्य खरेदी केले 31,704 रुपयाचं जे खरेदी बिल देण्यात आले. बिल दिल्यानंतर आता तिथे फक्त साहित्य 10,000 रुपयाचे दिलेले. या मागचं खरं कारण काय आणि या मागचे अधिकारी कोण आहेत आणि साहित्य तुम्हाला किती रुपयाचं मिळाले आणि तुमच्या क्लस्टरमध्ये जे तुम्हाला 11-12 याची होती गाव होते तुमच्याकडे, त्या पूर्ण गावाचा एक थोडक्यात माहिती दे. आमच्या प्रभागात 12 ग्रामसंघ आहेत. 12 ग्रामसंघातून 10 ग्रामसंघाला साहित्य खरेदी दिलेली आहे. तर प्रत्येक ग्रामसंघातून 31,704 रुपये प्रभाग संघाला ट्रान्सफर करण्यात आले आणि तिथून आणि प्रभाग संघातून पूर्ण एकत्रित रक्कम ही एका अकाउंटला ट्रान्सफर करण्यात आली. ते अकाउंट कोणालाही माहित नाही कोणाचंही म्हणून. आणि साहित्य फक्त 10,000च आणून दिलं आणि कोणत्याही ICRP ला त्याच्या पावत्या पण दिलेल्या नाही. कसलीही मिटिंग न घेता ते पैसे त्यांनी प्रभाग संघाला ट्रान्सफर केले आणि तिथून साहित्य खरेदी करण्यासाठी एका अकाउंटला ट्रान्सफर केले. जे ट्रान्सफर केले तुम्ही कोणाच्या सांगण्यानुसार ट्रान्सफर केले? हे आम्ही सगळं कदम सरांच्या सांगण्यावरून ट्रान्सफर पैसे केले. आणि त्याविषयी काही ठराव वगैरे काही घेण्यात आले का? चेकवर सह्या कोणी केल्या? पदाधिकाऱ्याला काही कल्पना याविषयी? याविषयी पदाधिकाऱ्याला काहीच कल्पना नव्हती. पूर्ण सह्या ICRP ने सह्या केल्या. चेकवर सुद्धा ICRP ने सह्या केल्या? चेकवर सह्या ICRP ने केल्या नव्हत्या. चेकवर नव्हते केले? हा, चेकवर सह्या नव्हत्या केल्या ICRP न. पण ICRP ने अध्यक्ष सचिव सह्या करून घेतल्या. अध्यक्ष सचिवाला काहीच माहित नव्हतं. अध्यक्ष सचिवाला कोणती कल्पना नव्हती, पण ते ठराव त्याविषयी ठराव काय? ठराव स्वतः मिळालेले होते. ज्यावेळेस तुम्ही तक्रार केली होती का पहिली, त्यावेळेस ते तालुका व्यवस्थापक हे म्हणजे कदम सर यांनी मला सांगितलंय की पूर्ण ग्रामसंघाच्या रेकॉर्डवर ठराव लिहून ते घेऊन या म्हणून. आणि त्या ठरावावर अध्यक्ष सचिवचा कोणत्याही सह्या नाही, त्याच्यावर ICRP ने सह्या केलेल्या. म्हणजे जेवढ्या तुमच्याकडे जे ग्रामसंघ होते टोटली 10-11 ग्रामसंघ जे काय असेल त्या सर्व ग्रामसंघाच्या रेकॉर्ड बुकवर तुम्ही स्वतः ठरवलेले? स्वतः ठराव मिळाले. कोणाच्या सांगण्यावरून? म्हणजे कदमच्या सांगण्यावर. कदम सरांच्या सांगण्यावरून तुम्ही ठरवलेले. साहित्य तुम्हाला फक्त किती रुपयात दिले? 10,000. 10,000 साहित्य. बरोबर. रक्कम काही तुम्हाला कोणाकडे काही खाल्लेले वरला? कोणालाही परत नाही दिली. कोणाला परत दिली? हे साहित्य खरेदीचं आहे. त्यानंतर सुद्धा याच्यावरती वारंवार तक्रार केल्यानंतर प्रकरण हे दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर आता आपण पुढचं डीप मध्ये पुढचा भाग घेणार आहोत.